सोशल मीडियावर असत्याचा बोलबाला आहे। प्रत्येक जण दाम दंड आणि भेदाची चर्चा करतोय, म्हणून मी घेऊन आलोय साम रिपोर्ट। नमस्कार, मी गिरीश निकम। या बुलेटिनमध्ये अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। सुरुवातीलाच मोठी बातमी आहे हिंदी भाषा सक्ती संदर्भातील। हिंदी भाषा सक्तीबाबत अंतिम निर्णय आता 7 दिवसांमध्ये घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे 7 दिवसांमध्ये हिंदी भाषेला विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष, नेते, संघटना आणि भाषा तज्ञांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत। आणि या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि इतर राज्यांची भाषा तसंच त्यांचं धोरण, हिंदीबाबतचं धोरण याचं सादरीकरण करणार आहेत आणि त्यांची भूमिका देखील जाणून घेणार आहेत। आणि या 7 दिवसात याविषयी एक समग्र अहवाल तयार करून मग सरकार निर्णय घेणार आहे। आता वळूया अजित पवारांच्या प्रतिक्रियेकडे। पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोध केलाय। मोठी बातमी आहे, हिंदी भाषा 5वी पासून शिकवण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली। तर 1ली ते 4थी पर्यंत मराठी भाषा शिकवावी असं देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे। मला असं वाटतं की 1ली, 2री, 3री, 4थी मध्ये हिंदी असू नये, 5वी पासून हिंदी असावं, 1ली पासून मराठी त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। आता आपण 1ली पासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे। साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताचे कुणीच नाही। हिंदी सक्तीला अजित पवार यांनी देखील विरोध केला। दुसरीकडे संजय राऊतांनी कलाकारांना सवाल केलाय। राज्यात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर मराठी कलाकारांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही आणि त्यांच्या या मौनावरच राऊतांनी हल्लाबोल केलाय। राऊत नेमके काय म्हणालेत आणि या सगळ्या प्रकरणात कलाकार शांत का आहेत, पाहूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट। हिंदी सक्ती विरोधात केलाय। जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जी लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते, जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार। कुठे आहेत नाना पाटेकर, कुठे आहेत प्रशांत दामले, कुठे आहेत माधुरी दीक्षित, कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू। मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना। हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साहित्यिकांशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका घेतली। मात्र सरकारचे लाभार्थी साहित्यिक भूमिका घेत नसल्यानं राऊतांनी संताप व्यक्त केला। साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही। किती साहित्यिक आले छाती पुढे काढून? साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे? हिंदी भाषेसंदर्भात कोण साहित्यिक, मला 10 नावं सांगा। देवेंद्र फडणवीसांना 10 साहित्यिकांची नावं माहिती आहेत का? कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी, आम्हाला माहिती आहेत। हे सगळे 90% लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत। एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर दुसरीकडे हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला। मात्र हिंदी सक्तीचं प्रकरण नेमकं कुठून आलं ते पाहू। मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार त्रिभाषा सूत्र नवीन शिक्षण धोरणात आहे। 2024 मध्ये शालेय स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती स्थापन करण्यात आली। 2024च्या या आराखड्यात समितीकडून हिंदी सक्तीचा उल्लेख करण्यात आलाय। 16 एप्रिल 2025 मध्ये सरकारनं 1ली पासून हिंदी सक्तीचा GR काढला। विरोधानंतर सरकारकडून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आला। 16 जून 2025 शुद्धीपत्रक काढून हिंदी बाबतचा अनिवार्य शब्द सरकारनं हटवला। राज्यात हिंदी सक्तीला राजकीय पक्षांनी आणि अगदी मोजक्या साहित्यिक आणि कलाकारांनी विरोध केलाय। मात्र अनेक दिग्गज कलाकारांनी या मुद्द्यावर मौन बाळगणंच पसंत केलंय। निदान मराठीच्या मुद्द्यावर तरी कलाकारांनी व्यक्त व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे। त्यामुळे आता राऊतांच्या टीकेनंतर तरी मराठी कलाकार
ठोस भूमिका घेणार की हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणार? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. राऊतांचा सवाल आपण पाहिला. आता शरद पवारांच्या प्रतिक्रियेकडे वळूया. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. भाषेची सक्ती नको, पण टोकाचा विरोध देखील नको असं देखील सांगायला शरद पवार विसरले नाहीत. भारतात 50 ते 60% लोक हिंदी भाषा बोलतात, त्यामुळे हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं देखील शरद पवारांनी म्हटलंय. आता ज्येष्ठ साहित्यिका तारा भवळकर काय म्हणतात बघा. पहिलीपासून इंग्रजीही नको असं अगदी स्पष्ट मत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलंय. विद्यार्थ्यांना पहिलीपासून चौथीपर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी. या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही तर त्यांची मातृभाषा पक्की होण्यास मदत होते असं देखील तारा भवाळकर यांनी म्हटलेलं आहे. मात्र असं न करता या विद्यार्थ्यांवर पहिलीपासून 3 भाषा लादण्याचा निर्णय घेतला जातोय. हा निर्णय पूर्णपणे अशैक्षणिक, अन्यायकारक असल्याचं मत तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं. इयत्ता 4थीपर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही. त्याला मातृभाषेमध्ये त्याचा पाया पक्का होऊन द्यावा. विरोध कुठल्याही भाषेला नसून ती भाषा पहिलीपासून लादण्याला विरोध आहे. माझा एक शिक्षक म्हणून विरोध आहे, एक नागरिक म्हणून विरोध आहे. आणि त्यामुळे पहिलीपासून जे इंग्रजी शिकवलं जातं तेही योग्य नाही आहे. आणि तिसरी भाषा ही तर त्याच्यावर आणखीन अन्यायकारक होऊ शकेल. आता आपण राहुल गांधींच्या गंभीर आरोपांकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात घोळ झाल्याचा आरोप खासदार राहुल गांधींनी केलाय. एवढंच नाही तर त्याची आकडेवारी देखील त्यांनी मांडली. त्यामुळे आर्टिकल वॉर नंतर आता गांधी विरुद्ध फडणवीस ट्विटर वॉर रंगले. पाहूयात एक खास रिपोर्ट. फडणवीसांच्या मतदारसंघात घोळ. राहुल गांधींच्या निशाण्यावर फडणवीस. विधानसभेतील वाढतं मतदान पुन्हा चर्चेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. याच मुद्द्यावरून राहुल गांधी विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात आर्टिकल वॉर रंगलं आणि त्यानंतर आता रंगतंय ट्विटर वॉर. राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या मतदारसंघातच घोळ झाल्याचा गंभीर आरोप केलाय. फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले. काही बूथवर 20 ते 25% मतदारांची वाढ झाली. बीएलओंकडून अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद आहे. निवडणूक आयोग गप्प आहे की यात सहभागी असा आरोप होतोय. ही एक प्रकारे मतांची चोरी आहे आणि त्यामुळेच काँग्रेसकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली जाते. राहुल गांधींच्या आरोपानंतर फडणवीस यांच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडदे यांनी तर थेट निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली. ही जे CCTV फुटेज आणि फॉर्म 17A 17C संदर्भातली माहिती मागवण्यासंदर्भातली एक याचिका आहे. दुसरी, ही जी निवडणूक आहे ही निवडणूक चुकीच्या मार्गाने गैरमार्गाने जिंकलेली आहे, त्यामुळे ही निवडणूक यांची रद्द करावी ही सुद्धा एक याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठाकडे प्रलंबित आहे. तर राहुल गांधींच्या ट्विट नंतर आता फडणवीसांनी ही ट्विट करून काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव असल्याचा पलटवार केलाय. झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. महाराष्ट्रातील पराभव मान्य आहे की दारुण पराभवाची वेदना वाढते. असे किती दिवस हवेत बाण सोडणार? ट्विट करण्याआधी गांधींनी अस्लम शेख, विकास ठाकरे आणि नितीन राऊतांशी बोलायला हवं होतं. किमान काँग्रेसमधल्या संवादाचा अभाव इतका स्पष्ट समोर आला नसता. खरं तर नागपूर दक्षिण पश्चिम हा भाजपचा बालेकिल्ला. याच मतदारसंघातून फडणवीसांनी सलग 4 वेळा विजय मिळवलाय. यामध्ये फडणवीसांच्या लीडमध्ये घसरण होत असल्याचं चित्र आहे. मात्र आता राहुल गांधींनी वाढलेल्या मतदानावरच बोट ठेवल्यानं हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता पुढच्या राजकीय बातमीकडे. अजित पवारांच्या अर्थ खात्यावर शिंदे गटाचा वॉच असणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी अजित पवारांच्या निधी वाटपावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या खात्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश मंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली. अजित पवारांच्या खात्याकडे 1400 कोटींच्या 2 प्रकल्पांचे निधी आहेत, ते कुठे वितरित होतात त्याची माहिती मिळाली पाहिजे असं शिंदेंनी म्हटलंय. निधीची अडवणूक केल्यामुळे एकनाथ शिंदेंनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. ज्या दिवशी कॅबिनेट असते त्यावेळेस प्री कॅबिनेट घेतो. हे आत्ताच नाही, मागे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस पण प्री कॅबिनेट घ्यायची, राष्ट्रवादी पण घ्यायची. आताही राष्ट्रवादी घेते, शिवसेना घेते. त्याच्यात बिघडलं काय? कुणाचं काय म्हणणं आहे ते शिंदेसाहेब ऐकून घेतात, आम्ही पण चर्चा करतो. एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील ना. अजित पवार अशा पद्धतीची नाराजी काही माझ्याकडे व्यक्त केली. आणि त्या युती संदर्भात बातमी. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत ठाकरे गटाचा एकच सूर आहे. दुसरीकडे मनसेत मात्र मतभेदाची ठिणगी पडली आहे. नेमकं काय घडलंय मनसेमध्ये पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. जया मराठी माणसासाठी एकत्र नाही आलो, मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायासाठीच्या विरोधात आम्ही एकत्र नाही आलो, तर इतिहास आम्हाला क्षमा करणार. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच संदीप देशपांडेंनी ठाकरे गटाविरोधात मोर्चा उघडलाय. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत देशपांडेंनी राऊतांसह उद्धव ठाकरेंविरोधात प्रश्नांची सरबत्तीच केली आहे. तर दुसरीकडे प्रकाश महाजनांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर मोठं भाष्य केलंय. त्यामुळे मनसेतच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मतभेद असल्याचं उघड झालंय. 19 वर्ष झाली मनसे स्थापन, तेव्हा कधी उत्साह वाटला नाही. हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला, याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात, ते आमच्या मुलातने लावलेले तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? अचानक सकारात्मक सगळे झाले, कारण काय? मराठी माणसाची अपेक्षा, आकांक्षा, वेदना, आंदोलन, आक्रोश हा सगळा यावर टिकून आहे की त्यांच्यासाठी कोण येतं. आणि आम्ही जर क्षुल्लक काही गोष्टी मनात ठेवून जर या मराठी माणसासाठी एकत्र नाही आलो, मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायासाठीच्या विरोधात आम्ही एकत्र नाही आलो, तर इतिहास आम्हाला क्षमा करणार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी मतभेद विसरून एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठीही वाढल्या. एवढंच नाही तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही एकत्र येत सत्ताधाऱ्यांविरोधात एल्गार पुकारलाय. तर उद्धव ठाकरेंनीही युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मनसेतील युतीबाबतच्या मतभेदांमुळे युतीला ब्रेक लागणार की ठाकरे बंधू एकीची वज्रमूठ आवळून मतभेदांना मुठमाती देणार, यावरच युतीचं भविष्य ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकडे युतीवरून मनसेमध्ये मतभेद आहे, तर दुसरीकडे आता ठाकरे सेना आणि मनसेची एकत्र पत्रकार परिषद उद्या होणार आहे. उद्या दुपारी 12:30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यावेळी उपस्थित राहणार आहेत. इंडिगो एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांसोबत ही पत्रकार परिषद होणार आहे. यापूर्वी देखील अनेक शहरांमध्ये ठाकरे सेना आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्रित आंदोलन केले. बातमी आता महायुती संदर्भात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढण्यावर आता महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्री शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. रवींद्र चव्हाण, उदय सामंत, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे या बैठकीला उपस्थित होते. लवकरच आता महामंडळ वाटपावर देखील शिक्कामोर्तब होण्याची चर्चा या बैठकीत झाली. पुढच्या बातमीकडे. मुंबईतील मशिदीवरील भोंग्यांबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक बैठक बोलावलेली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडेल. या शिष्टमंडळात जलालउद्दीन, नवाब मलिक, अबू आझमी, मनोज जामसुदकर, नसीम सिद्दीकी, वारिस पठाण हे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. बातमी आता बारामती तालुक्यात. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये 6 जागांपैकी 5 जागांवर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर एका जागेवर चंद्रराव तावरे यांच्या सहकार पॅनलचा उमेदवार आघाडीवर आहे. अजित पवारांचे बहुतांश उमेदवार हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट झालंय. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचं नीलकंठेश्वर पॅनल, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅनल, भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी समिती शेतकरी समिती अपक्षांचं एक पॅनल, असे एकूण 4 पॅनल या रिंगणात आहेत. पुढच्या बातमीकडे. सरकारमध्ये पदावरील व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणूक लढू नये. माळेगाव निवडणुकीवर शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणूक लढलो नाही, असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल, असा टोला शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता लगावलंय. कारण अजित पवार माळेगाव कारखान्याची निवडणूक लढलेत आणि जिंकलेत. मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना निवडणूक लढलो नाही, असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. कधीही सहकारी संस्थांची निवडणूक लढलो नाही, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलंय आणि अजित पवारांना टोला लगावलाय. विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती कारखान्याचा प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल, असा सवाल देखील पवारांनी केला. बातमी आता शक्तीपीठ महामार्गाची. या महामार्गाच्या भूसंपादनाला आता कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलून भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र या निर्णयावरून कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य रंगल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे सेनेचे मंत्री प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केली. लोकसभा विधानसभेला शक्तीपीठ महामार्गामुळे मोठा फटका बसल्यानं स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणं अपेक्षित आहे, असं मत या मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मांडल्याची माहिती आहे. मध्ये जे काही शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि शेतकऱ्यांची लँड होल्डिंग कमी आहे याच्याबद्दलची वस्तुस्थिती आम्ही कॅबिनेटमध्ये मांडली आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये अजूनही काय दुरुस्ती करता येईल त्याच्याबद्दलची विनंती केली. नाराजी नाही, आपली सूचना आपली भूमिका मांडली. रस्ता व्हायलाच पाहिजे, परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्याचबरोबर सगळ्यांच्याच हिताचं काम व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मी मांडली आणि सीएम साहेबांनी त्याला संमती दिली. तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेत्यांचं काय म्हणणं आपण पाहूया. शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंजुरी मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी तीव्र विरोध केला. राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिलाय, महामार्गासाठी जमीन देणार नाही, शेतकऱ्यांचं गोफण आणि दगड तयार ठेवा, असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. तर शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्यापेक्षा सरकारनं खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा, असं सतेज पाटील यांनी म्हटलं. शक्तीपीठ महामार्गाला पावणार ते पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं आहे. आज धाराशिवमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावलेला आहे. शेतकऱ्यांनो, गोपनी तयार ठेवा, तुमच्या गोपनीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत. बघू कोण मागं हटतं ते. आमची जमीन लुटायला येणारे हे लुटारू हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे. नव्या रस्त्याची गरज काय असा प्रश्न या 12 जिल्ह्यातल्या लोकांना, आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे. आम्ही सातत्यानं विरोध करतोय, आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत, परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे. कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे. त्याचबरोबर मी म्हटलं तसं रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी झालेला आहे, त्यामध्ये अनेकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, शेतकरी भूमिहीन झालेला आहे, आणि म्हणून प्रखर विरोध हा या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या सगळ्या गोष्टीसाठी राहणार आहे. बातम्या बॉलिवूडमधून. बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान 3 गंभीर आजारांनी त्रस्त आहे. हे 3 आजार कुठले आहेत आणि सलमानला आजारामुळेच राग येतो का, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. सलमान खान बॉलिवूडचा भाईजान, 59व्या वर्षी सुद्धा जिममध्ये 3-3 तास व्यायाम करणारा बॉलिवूडचा मॅचोमॅन, तरुणांचा स्टाईल आयकॉन, बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार. 60ला आलेला असला तरी त्याचं फॅन फॉलोइंग मात्र कमी होत नाही. पण बाहेरून बघताना फिट असणारा सलमान एक नव्हे तर 3 गंभीर आजारांनी त्रस्त आहे.
स्वतः सलमाननंच एका कार्यक्रमात आपल्या आजारांबद्दल माहिती दिली. पसलियाँ टूट गई, ट्राइजमनल था न्यूरालजिया, उसके बावजूद काम कर रहे हैं. एनरिज्म है ब्रेन में, उसके बावजूद काम कर रहे हैं. एवी मैलफॉर्मेशन है, उसके बावजूद चल रहे हैं. एक्शन, यहाँ से कूदना, वहाँ पर गिरना, चलने को नहीं हो रहा, डांस कर रहे हैं, और ये सब चल रहा है. ये सब बॉलिवूडचा भाईजान असणाऱ्या सलमान खानचे तीनही आजार मेंदूशी संबंधित आहेत. या गंभीर आजारांमुळेच आपल्याला चटकन राग येत असल्याचंही सलमाननं मुलाखतीत सांगितलंय. काय आहेत सलमानचे न्यूरोलॉजिकल आजार ते पाहूया. ब्रेन एन्युरिझम, मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये फुगवटा तयार होतो. एबी मॅलफॉर्मेशन, शरीरातील केश नलिकांना वगळून रक्तप्रवाह थेट धमन्या आणि शिरांमध्ये जातो. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, या आजारात चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये अचानकपणे तीव्र वेदना होतात. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणजे मेंदूमध्ये ज्या 12 नसा आहेत, ज्या डायरेक्टली मेंदूपासून बाहेर पडतात, त्यातली 5 नंबरची नस म्हणजे त्याचं नाव आहे ट्रायजेमिनल नस. आणि जेव्हा त्या नसेला एखादी रक्तवाहिनी किंवा रक्तवाहिनीचा फुगा जर त्याला दाबत असेल, जसं आपल्या हृदयाचे ठोके असतात, ठक ठक ठक, जर ते त्याला ठोके लागत असेल तर त्यामध्ये असंख्य प्रमाणामध्ये एका चेहऱ्याच्या एका साईडला खूप जास्त दुखतो. अजूनही लाखो दिलांची धडकण असणाऱ्या सलमान खानला हे आजार असल्याचं पहिल्यांदाच समोर आलंय. साहजिकच त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे. पण या आजारांना घाबरून जाईल तो सलमान कसला? कारण त्याचाच डायलॉग सांगायचा झाला, हर वो आदमी जो अपनी जिंदगी में एक बार डर के आगे जीत गया वही सुल्तान है. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बॉलिवूडमधल्या रिपोर्टनंतर आता पुढची बातमी आहे बिबट्याशी भिडणाऱ्या मजुराची. वीट भट्टीवर काम करणारा कामगार चक्क बिबट्याशी भिडला. अगदी साहसीपणे त्याचा सगळा समोर आला. हा कामगार काम करत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला, मात्र त्याने घाबरला नाही. बिबट्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्याने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. बिबट्या हल्ला करत असताना या व्यक्तीनं बिबट्याला गच्च पकडून ठेवलं. लोक बिबट्याला विटा मारत होते, आरडाओरड करत होते, तरी देखील बिबट्या या व्यक्तीला सोडत नव्हता. अखेर 5 ते 6 मिनिटं झुंज दिल्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली. या हल्ल्यात ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे, मात्र त्यानं बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव वाचवला. ही घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या बाबुरी गावात घडली. आता पुढच्या बातमीकडे. बातमी आता कोल्हापुरी चप्पलची. जगात भारी असणारी कोल्हापुरी चप्पल चक्क 1,16,000 रुपये किमतीची झालेली आहे. प्राडा कंपनीच्या फॅशन शो मध्ये नेमकं काय झालं आणि कोल्हापुरी चप्पल थेट इटलीत कशी पोहोचली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. जगातील फॅशन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलान शहरात जगप्रसिद्ध इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाचा स्प्रिंग समर 2026 फॅशन शो सुरू होता. रॅम्पवर येणाऱ्या एका मॉडेलच्या पायात चक्क मराठमोळी कोल्हापुरी चप्पल पाहायला मिळाली आणि भारतीयांच्या भुवया उंचावल्या. प्राडाच्या रॅम्पवर कोल्हापुरी चप्पल दिसल्याची चर्चा सुरू असतानाच या कोल्हापुरी चप्पलची किंमतही समोर आली. प्राडानं या चपलीची किंमत लावली होती 1,000 युरो, म्हणजेच तब्बल 1,16,000 रुपये. प्राडा सारख्या ब्रँडनं कोल्हापुरी चपलांचे डिझाईन वापरून एक लक्झरी प्रोडक्ट तयार केलाय हे कौतुकास्पद असलं तरीही अनेकांनी हा भारतीय डिझाईनचा फर्स्ट कॉपी वापर असल्याची टीका केली आहे. पारंपरिक उत्पादनांना त्यांचं श्रेय देणं गरजेचं आहे असंही म्हटलंय, कारण कोल्हापुरी चपलेला आधीच GI टॅग देण्यात आलाय. त्यामुळे GI टॅग व्यतिरिक्त इतर ठिकाणी कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्यांची कारागिरांना तक्रार करता येते. हे कोल्हापूरचा फायदा होणार असं काय दिसत नाही, त्यांच्या फायद्यासाठी चाललेलं आहे. जर असाच फायदा असेल तर तसं आता कोल्हापूरला ब्रँडिंग करायला गेलं तर 8 जिल्ह्याकडे आहेच तसं कोल्हापुरात.
भारतातल्या 8 जिल्ह्यांच्याकडे ब्रँडिंगची व्यवस्था आहे. तर जर प्रादा कंपनीने जर लाख रुपयेपर्यंत चप्पल जात असेल तर त्यांनी स्वतः येऊन कोल्हापुरातूनच नेलेले आहे की चप्पल की ती कुठून ते योग्य क्वालिटीची आहे हे बघणं पण गरजेचं आहे. कोल्हापुरी चपलांचं वैशिष्ट्य काय आहे आणि या चपलेला जगभरातून मागणी काय आहे ते देखील पाहूया. कोल्हापुरी चप्पल 100% नैसर्गिक चामड्यापासून बनवली जाते. ॲलर्जी किंवा उष्णतेपासून संरक्षण मिळते. लोखंडी खिळे, मशीनचा वापर केला जात नाही. टिकाऊपणा, लवचिकता आणि कलाकुसरीमुळे ती प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चपलेचा इतिहास सुमारे 700 वर्षांपूर्वीचा आहे. ही चप्पल केवळ एक पादत्राण नसून पारंपरिक कौशल्य, स्थानिक जीवनशैली आणि ऐतिहासिक वारशाचं प्रतीक आहे. त्यामुळे भारतीय परंपरेचा भाग असलेली कोल्हापुरी चप्पल प्राडाच्या रॅम्पवर 1 लाखांपर्यंत पोहोचली आहे. मात्र ती चप्पल पारंपरिक भावनेनं घालायची की लक्झरी स्टेटमेंट म्हणून हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर. पुढची बातमी आता लातूरमधून. तरुणींना शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल प्रणिती मुसने यांनी आता माफी मागितली. मातृत्वाच्या नात्यानं मुलींना रोखलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रणिती मुसने यांनी अंबेजोगाई रोडवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणींना शिवीगाळ करत रोखलं होतं. आधी बापाला फोन लाव, नंतर गाडी घेऊन जा असं म्हणत त्या महिला कॉन्स्टेबलनं 2 तरुणींच्या कानाखाली देखील लगावली. नियम तोडून वाहन चालवणाऱ्या चालकांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई केली पाहिजे, मात्र मारहाण करणं योग्य नाही असं सुरू होतं. त्यानंतर या मुजोर महिला कॉन्स्टेबलवर आता निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होती. पॉक्सिटच्या समोर जो डिवायडर आहे तिथनं 3 मुली ट्रिपल सीट बसून एकदम रॅश प्रमाणे ड्रायव्हिंग करून एकदम माझ्या समोर आल्या होत्या. मी ब्रेक दाबला होता आणि त्यांना बोलले पण होते की अगं गाड्या नीट चालवा, तुम्ही जाचाल दुसऱ्यांनाही घेऊन जाचाल, तू तुझं बघ, अशी आरेरावीची भाषा करून 3 मुले तिथून पसार झाल्या होत्या. त्या वेस्ट साईडच्या कोपऱ्यावरती मला त्यांना गाठता आलं आणि म्हणून उतरता क्षणी मला सहन नाही झालं सर. मी लगावल्या 2 आणि मारायला नको होतं सर, पण एका आईच्या भूमिकेतनं मी त्यांच्यावर हात उचललेला आहे. दरम्यान मारहाण झालेल्या तरुणींनी आता मारहाण करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल विरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अश्लील शिवीगाळ करत मुद्दाम मारहाण केल्याचा आरोप या तरुणींनी केला. काय झालं सगळा प्रकार, कशासाठी शिवीगाळ केली आणि मार? काही नाही, आमची चुकी फक्त एवढीच होती की आमची इमर्जन्सी असताना आम्ही तिघे एका गाडीवर चाललेलो. त्या टायमिंगला त्यांनी आम्हाला शिवीगाळ केला. साईडला गाडी घे बोलले, आम्ही साईडला गाडी घे बोलले आम्ही साईडला गाडी घेतली. त्या टायमिंगला त्यांनी आम्हाला विचारलं. त्या टायमिंगला बोलले की तुमची मायबाप हे शिकवलं का तुम्हाला, बिन बापाची औलाद आहेत का तुम्ही, बिन माईची औलाद आहेत का तुम्ही, असले शिवीगाळ केले त्यांनी. तुला मारहाण तुला केली, काय आता काय मागणी काहीच नाहीये. त्यांनी आम्हाला आमची माफी मागावी आणि मेन म्हणजे त्यांनी म्हणतात की आम्ही त्यांना अरे तुरे बोलले, काय बोलले तर आम्ही त्यांना काकू आणि सॉरी आमचं चुकलं, तू बाकडं बसलीस ते बसलीस म्हणून असं मला मारायला चालू केलं. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर. राज्यातल्या बातम्यानंतर आता आपण आंतरराष्ट्रीय बातम्यांचा वेध घेऊया. युद्धाची बातमी पाहूया. अमेरिकेनं युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर देखील इराणनं इस्रायलवर जोरदार हल्ले चढवलेत. त्याला इस्रायलनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे इराणनं अमेरिकेला कसा घाम फोडला पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. आक्रमक इराणला पाहून टरकले ट्रम्प. कतारमध्ये घुसून अमेरिकेला चपराक. अन्याय अमान्य, खोमेनींची गर्जना. इराण इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनं उडी घेतली आणि मित्र राष्ट्र इस्रायलसाठी सर्वात महागडी B-2 स्टेल्थ बॉम्बर विमानं वापरून इराणमधील आण्विक स्थळं नष्ट करत इराणची स्वप्न मातीमोल केली. इराणमध्ये घुसून कारवाई झाल्यानंतर संतप्त खोमेनींनी बदला घेण्याचा निर्धार करत अमेरिकेच्या सगळ्या धमक्यांना केराची टोपली दाखवून अमेरिकेला जन्माची अद्दल घडवली. इराणनं अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कतारच्या अल उदीद आणि इराकमधील असद या लष्करी हवाई तळांवर हल्ला करून अमेरिकेला गुडघ्यावर आणलंय. इराणच्या आक्रमक हल्ल्यानंतर अमेरिकेत बसलेल्या ट्रम्प प्रशासनाची तंतरली आणि पहाटेच महासत्तेच्या प्रमुखांना धडाधड ट्विट करत युद्धविरामाची घोषणा करावी लागली.
इराणनं इराकमध्ये घुसून केलेला हल्ला म्हणजे अमेरिकेचे कान फटकावल्याचं म्हणत इराणी जनतेनं जल्लोष केलाय. कशाच्याही बदल्यात अन्याय स्वीकारणार नाही, आम्ही कधीच झुकणार नाही असं म्हणत खोमेनींनी ट्रम्प यांनी युद्धविरामाच्या घोषणेला धुडकावून इस्रायलवर पुन्हा बॉम्ब हल्ले सुरूच ठेवले. चवताळलेल्या इराणला पाहून सध्या इस्रायल थंड पडलाय. तर एकाही अमेरिकी सैन्यावर हल्ला झाला तर असा कल्पनेपलीकडचा हल्ला करू अशा बाता मारणाऱ्या ट्रम्प यांनी मात्र 90 अंशात यू टर्न घेत इराण सोबतच इस्रायलला देखील सुनावलंय. I don't think so, but I'm not happy that Israel's going out now. There was one rocket that I guess was fired overboard. It was after the time limit and it missed its target. And now Israel's going out. These guys got to calm down. Ridiculous. इराणचं धगधगतं रूप पाहून इस्रायल सोबतच ट्रम्प प्रशासनाची पाचावर धारण बसली. इस्रायलला युद्धाच्या खड्ड्यात लोटून ट्रम्प यांनी या इराणच्या आक्रमकतेपुढे नमतं घेतलं की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे अमेरिकेनं युक्रेनसारखं इस्रायललाही वाऱ्यावर सोडल्याच्या चर्चांना ऊत आलाय. आता इराणच्या करो या मरोच्या हल्ल्यानंतर इस्रायल काय भूमिका घेतं आणि इराणचा राग कधी शांत होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान इराणमध्ये मोठा आनंद साजरा होतोय, कारण नागरिक रस्त्यावर उतरून आपला आनंद व्यक्त करतायत. हातात इराणचा झेंडा घेऊन गाणी म्हणतायत. अमेरिकेच्या सैन्य तळांवर इराणनं हल्ला केल्यानंतर नागरिकांनी अशा पद्धतीनं सेलिब्रेशन सुरू केलंय. कतारमध्ये इराणनं अमेरिकन तळावर हल्ला केला, त्यानंतर इराणच्या नागरिकांना इतका आनंद झाला की सगळे नागरिक आता रस्त्यावर उतरलेले आहेत. पुढच्या रिपोर्टकडे. इस्रायल इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली, मात्र इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींनी युद्धविरामाला केराची टोपली दाखवत इस्रायलवर पुन्हा हल्ला केला. स्वतः खोमेनी मात्र अजूनही आपल्या कुटुंबासह अज्ञातवासात आहेत. काय आहे यामागचं नेमकं कारण आणि युद्धविरामामागे इस्रायलचा काय डाव आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. खोमेनींना संपवण्यासाठी युद्धविराम. इराणचा सर्वोच्च नेता कुटुंबासोबत बेपत्ता. इराणमध्ये तख्तापालट होणार. इराणी लोक आणि त्यांचा इतिहास अनेकांना ठाऊक असेलच. त्यामुळे इराण शरणागती पत्करणारा देश नाही असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींनी दिलाय. त्यामुळे एकीकडे इराण आणि इस्रायल यांच्यात 12 दिवसांनी युद्धविरामाची घोषणा ट्रम्प यांनी केलेली असली तरी इराणनं युद्धविरामाच्या या प्रस्तावाला केराची टोपली दाखवल्याचं दिसतंय. कारण युद्धविरामानंतरच इराणनं 6 वेळा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इस्रायलवर टाकली. खोमेनींनी युद्धविरामाला गांभीर्यानं का घेतलं नाही की युद्धविरामाच्या नावाखाली खोमेनींची हत्या करण्याचा डाव आखला जातोय. युद्धविरामाच्या घोषणेनंतरही खोमेनी कुटुंबासह बेपत्ता आहेत. युद्धविरामातून इस्रायल खोमेनींच्या हत्येचा डाव आखत असल्याचा संशय. खोमेनींच्या सुरक्षेसाठी इराणनं रिव्हॉल्युशनरी गार्डचं युनिट तैनात केलंय. खोमेनींचा संदेश मध्यस्थांमार्फत बंकर बाहेर येतो. हत्येच्या भीतीपोटी खोमेनींकडून उत्तराधिकारी निवडीला सुरुवात झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आधीच इस्रायल इराण युद्ध खोमेनींच्या हत्येनं संपेल असं म्हटलं होतं. त्यात इराणमधल्याच अधिकाऱ्यांनी खोमेनींना इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या पदावरून हटवण्याची तयारी सुरू केली आहे. इस्लामिक क्रांती दरम्यान नेते पदावरून हटवलेल्या शाह मोहम्मद यांचा मुलगा रजा पहलवी यानं इराणी क्रांतीमध्ये लष्करानं सहभागी व्हावं असं आवाहन केलंय. खोमेनी आणि त्यांचं दहशतवादी शासन इराणला मागे नेतंय. सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही.
त्यामुळे खोमेनींच्या विरोधात इराण क्रांतीमध्ये लष्करानं सहभागी व्हावं. तुम्ही इराणी क्रांतीत सहभागी झालात तर इराण तुम्हाला कधीच विसरणार नाही. यामुळे अमेरिकेच्या मध्यस्थीनं खोमेनींचा खात्मा करून 1979 प्रमाणे इराणमध्ये पुन्हा रक्तरंजित क्रांती होणार का? इराणचा पुढचा उत्तराधिकारी कोण असेल असे अनेक सवाल निर्माण झालेत. मात्र खरंच युद्धविराम खोमेनींच्या हत्येसाठी आखला गेलाय का हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढची बातमी आता गाझापट्टीतून. इस्रायलनं गाझातल्या भूसुरुंगांचे बंकर स्फोट करून उद्ध्वस्त केलेत. बंकर उद्ध्वस्त केल्याची दृश्य आता समोर येतात. इस्रायलनं गाझातले भूसुरुंग बंकर उद्ध्वस्त केलेले आहेत. इराण इस्रायल युद्धाच्या काही बातम्या आपण पाहिल्या. आता पुन्हा त्या राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. बातमी मुंबईतून. पवई IIT मध्ये हेरगिरीचा प्रकार उघडकीस आला. एका अज्ञात व्यक्तीकडून पवई IIT मध्ये 14 दिवस बेकायदेशीर वास्तव्य केल्याचा प्रकार समोर आलाय. बिलाल अहमद फैयाज अहमद तेली असं या तरुणाचं नाव आहे. तो कर्नाटकातील मंगळूर येथील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी आता पवई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि त्याला अटक केली. या तरुणाची आता NIA IBच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. पुढच्या बातमीकडे. मुंबईत घर हे आता दिवा स्वप्नच राहणार आहे. कारण बचतीतून घर घेण्यासाठी तब्बल 109 वर्ष लागणार असल्याची माहिती समोर आली. मात्र यामागचं नेमकं गणित काय आहे पाहूयात एक रिपोर्ट. मुंबईत घर हवंय, 109 वर्ष थांबा. मुंबईत घर घेणं अशक्य. मुंबईत घर म्हणजे एक दिवा स्वप्न. मुंबईत घर असावं हे अनेकांचं स्वप्न. मात्र आता हे स्वप्न सर्वसामान्यांसाठी एक स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत कुटुंबासाठी घर घ्यायचं असेल तर तब्बल 109 वर्ष वाट बघावी लागणार आहे. नॅशनल हाऊसिंग बोर्डाच्या घराच्या किमती, उपनिबंधक कार्यालय आणि कर्ज देणाऱ्या संस्था यांच्या डेटावरून ही बाब समोर आली आहे. या आकडेवारीवरून कोणत्या शहरात घर घेण्यासाठी किती वर्ष बचत करावी लागण्याची शक्यता आहे ते देखील पाहूया. राष्ट्रीय गृहनिर्माण बोर्डाकडून घरांच्या 3 प्रकारच्या आकाराचं डेटा संकलन करण्यात आलंय. मुंबईतल्या कुटुंबांच्या 5% बचतीची 110 चौरस मीटरच्या किमतीशी तुलना करण्यात आली आहे. 5% बचत आणि GDPच्या तुलनेतून किमतीचा अंदाज घेण्यात आलाय. प्रति कुटुंब 10 लाख वार्षिक उत्पन्न असल्यास 5%नुसार 3.2 लाखांची बचत होईल. मुंबईत 1184 चौरस फूट घराची किंमत 3.5 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे घर घेण्यासाठी 109 वर्ष लागण्याची शक्यता आहे. हेच प्रमाण हरियाणात 50 वर्ष, बंगळुरूमध्ये 36 तर दिल्लीत 35 वर्ष असं आहे. त्यामुळे देशातील सगळ्यात महाग घरं मुंबईत असल्यानं आजोबांच्या घराचं स्वप्न नातवालाच पूर्ण करावं लागण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता बातमी हवामान खात्याच्या इशाऱ्याची. मुंबईत आजपासून 28 जूनपर्यंत सलग 5 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. समुद्रात 3.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. यामध्ये 26 जून रोजी सर्वाधिक 4.75 मीटर उंचीची लाट असणार आहे. त्यामुळे मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन आता प्रशासनानं केलंय. विशेष करून मोठ्या भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस झाला तर मुंबईच्या सखल भागात देखील पाणी साचण्याची भीती आहे. बघा, या तारखा नक्की लक्षात ठेवा. 25 जूनला दुपारी 12:05 4.71 मीटर लाटेच्या उंचीची लाट येईल असा अंदाज आहे. 26 जूनला दुपारी 12:55 लाटांची उंची असणार आहे 4.75 मीटर. त्यानंतर 27 जूनला दुपारी 1:40 लाटांची उंची असणार आहे 4.73 मीटर. समुद्राला उधाण येणार आहे. 28 जूनला दुपारी 2:26 लाटांची उंची असणार आहे 4.64 मीटर. त्यामुळे समुद्रकिनारी जाऊ नका. पुढची बातमी आता रत्नागिरी जिल्ह्यातून. दापोलीतील 5 पंढरी गावाला समुद्राचा धोका आहे. समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे आता नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय.
घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या 40 ते 50 घरांना उधाणाचा धोका आहे. समुद्रकिनारी जे लोक राहतात त्यांनी रात्र अक्षरशः जागून काढलेली आहे. आपण बघतो की कशा प्रकारे समुद्राचं पाणी या नागरिकांच्या घरात गेलेलं आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या 40 ते 50 घरांना आता धोका निर्माण झालेला आहे. दुसरीकडे रत्नागिरीत जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. नदी किनाऱ्यावरील नागरिकांना आता सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले. जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी ही 5.50 मीटर आहे. दरम्यान खेडमध्ये आता रात्रभर पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीवर गेली. रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्टचा इशारा आहे. तर रायगड जिल्ह्याकडे रायगडमध्ये बचाव पथकाची बोट उलटली, त्याची दृश्य समोर आली आहेत. बचाव कार्यादरम्यान बोट ही अनियंत्रित झाली. सावित्री नदी पात्रात ही बोट उलटली. सुदैवाने बचाव पथकातील सर्व सदस्य सुखरूप आहेत. नाशिक जिल्ह्याकडे नाशिकमध्ये सलग 6व्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी लागले. रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली आलाय. गोदाघाटातील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातला आहे. अनेक लहान मंदिरं पाण्याखाली गेले. त्यातच रात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात संततधार सुरू आहे. यंदा पावसानं जून महिन्यातील रेकॉर्ड मोडलाय. पावसाच्या बातम्यांनंतर आता पाहूया वारीच्या बातम्या. सोपान काकांच्या सासवड नगरीत 2 दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीत दाखल झालेली आहे. जेजुरी नगरीमध्ये शैव आणि वैष्णवांचा मेळा पाहायला मिळाला. खंडेरायाच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल होताच भंडाऱ्याची उधळण करत माऊलींचं स्वागत करण्यात आलं. हा सोहळा म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो. माऊलींची पालखी आज जेजुरीत मुक्कामी असणार आहे. जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली. तसंच गडावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. उभे विटेवरी उभे विटेवरी सुंदर माऊलींच्या पालखीनंतर वळूया तर तुकोबांच्या पालखींकडे. संत तुकाराम महाराजांची पालखी भाणगावमध्ये विसाव्यासाठी थांबली. यवतमधला मुक्काम आटोपल्यानंतर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा भाणगावमध्ये विसावा घेतोय. याच ठिकाणी वारकरी न्याहारी करतात आणि पुढील मुक्कामाचं ठिकाण असणाऱ्या वरवणकडे मार्गस्थ होत असतात. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातला सर्वात जवळचा टप्पा म्हणून वरवणचा मुक्काम ओळखला जातो. संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे जाण्यासाठी मार्गक्रमण केलंय. वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागली. मजल दरमजल करत पाऊल पुढे सरकतायत. संत तुकाराम महाराजांची पालखी भाणगावचा विसावा घेऊन वरवणकडे निघाली आणि या पालखीची ड्रोनची दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी. तर दौंड तालुक्यातील चौफुला येथे संत बाळूमामा यांच्या मेंढ्यांनी अश्वासह पालखी सोहळ्याला रिंगण घातलंय. त्याची देखील दृश्य. आता संत एकनाथ महाराजांच्या पालखीकडे. ही पालखी आज बीड जिल्ह्यातील पाटोद्यात मुक्कामी आहे. महाराजांच्या पालखीमध्ये वारकऱ्यांनी घाटात हातानं बैलगाडी ओढली. परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले आणि योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांना हटकर वाडीकर ग्रामस्थांनी बैलगाडीमध्ये बसून गाडी ओढत खडतर असा घाट पार केला. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा गाडी ओढण्याचा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
पालखी सोहळ्याच्या बातम्या आपण पाहिल्या. पुढची बातमी आता पंढरपूरमधून. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. मात्र याच भोळ्या बाबड्या वारकऱ्यांची भामट्यांनी फसवणूक केली. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. बोगस दर्शन पासचा घोटाळा, पंढरपुरात वारकऱ्यांना गंडा, टोकन दर्शनाचा काळा बाजार कोण रोखणार? आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं विठ्ठल नामाचा गजर करत वाटचाल करतायत. सगळ्यांनाच विठुरायाच्या दर्शनाची आस आहे. वारकऱ्यांना जलद सुलभ दर्शन व्हावं, त्यांचा वेळ वाचावा यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानं दर्शन पास सुविधा सुरू केली. मात्र पंढरपुरात बोगस दर्शन पासचा घोटाळा समोर आलाय. 7 भाविकांना मंदिर प्रवेशासाठी बनावट टोकन दर्शन पास विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासवड परिसरात या भाविकांकडून 100 रुपये घेऊन जुन्या पासवर नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचा प्रकार घडलाय. हिंगोली जिल्ह्यातील वसमत मधले हे वारकरी आहेत. पंढरपुरात हे वारकरी जेव्हा आले तेव्हा टोकन पास स्कॅन करताना हा प्रकार समोर आला. व्हेरिफिकेशन सेंटरला त्याचं व्हेरिफिकेशन केलं असता ते पास बोगस असल्याचं आढळून आलेलं आहे. त्यामुळं त्या 7ही व्यक्तींचं त्या ठिकाणी स्टेटमेंट घेऊन आता पोलीस स्टेशनला त्याच्यावरती कारवाईसाठी पाठवलेलं आहे. सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. भाविकांची फसवणूक काय होते ते पाहणं महत्त्वाचं आहे. वारी दरम्यान भाविकांना 10 ते 12 तासांपर्यंत रांगेत थांबवावं लागतं. टोकन प्रणालीमुळे अर्ध्या तासात थेट दर्शन होणार आहे. याचाच गैरफायदा घेत काही भामटे बनावट पास बनवून फसवणूक करतायत. अधिकृत संकेतस्थळाऐवजी भामट्यांकडून पास विकत घेतल्यास फटका बसू शकतो. मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच टोकन नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आले. 6 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्तानं राज्यभरातील भाविक वारकरी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. त्यामुळे पांडुरंगाच्या दर्शनाचं बोगस रॅकेट उघड करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. अन्यथा देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड अशी भावना वारकऱ्यांच्या मनात निर्माण होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.